नमस्कार. श्रीदेवी चामुंडेश्वरी व अंदुरलाई अशा दोन्ही देवतांच्या आरत्या आज मार्गशीर्ष महिन्यात 27 डिसेंबर 2024 रोजी मी प्रसिद्ध करत आहे. या दोन्ही आरत्यांचे कॉपीराईट्स माझ्याकडे आहेत. मी मनीष दत्तात्रय पाटील, मूळ माईंडवाडा, अंदुरला कुडाळ, सध्या राहतो ठाणे. या आरत्या कोणीही वापराव्या, रोज घरात लावाव्या, गणेशोत्सव इतर प्रसंगी लावाव्या ही विनंती. दे आर फ्री टू यूज. श्री अनंत जोशी ठाणे यांनी दोन्ही आरत्यांना चाल लावलेली आहे. तसेच प्रोफेशनल गायक व वादक यांच्याकडून गाऊन घेऊन प्रोफेशनल रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये त्या रेकॉर्ड केलेल्या आहेत. श्री शशिकांत मयेकर, मूळ अंदुरले, आता ठाणेकर यांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच या आरत्या देवीने माझ्याकडून रचून घेतल्या अशी माझी भावना आहे. त्यामुळे त्यात कुठेही म्हणे मनीष किंवा पाटलांचा हा सुपुत्र असा उल्लेख गुंफलेला नाही. गेल्या वर्षीच्या चामुंडेश्वरीच्या उत्सवात आरती प्रसिद्ध केली होती. आरती तीच आहे, पण चालीत बसवण्यासाठी काही शब्द बदललेले आहेत एवढेच. आता आरतीच्या भावार्थाविषयी. महिषासुरमर्दिनी तू तूच काली याचा भावार्थ असा की देवी महात्म्यात सांगितल्याप्रमाणे जगदंबा म्हणजेच महिषासुरमर्दिनीच्या कपाळातून काली उत्पन्न झाली. तिने घनघोर युद्ध करून चंड व मुंड या राक्षसांचा वध केला. हे पाहून जगदंबा म्हणजेच महिषासुरमर्दिनी प्रसन्न झाली. तिने कालीला वर दिला की लोक तुला चामुंडा या नावाने ओळखू लागतील व त्या नावाने तू विख्यात होशील. मुकुट बाजूबंद कर्णालंकार, खुलवी सौंदर्य त्यांचे करुणी शृंगार. याचा भावार्थ असा की सहसा स्त्रिया दागिने हे सौंदर्य खुलवण्यासाठी, वाढवण्यासाठी परिधान करतात, पण इथे त्या दागिन्यांचे स्वतःचे सौंदर्य ते देवीने परिधान केल्यामुळे वाढले आहे अशी भावना आहे. म्हणून उल्लेख मुकुट बाजूबंद कर्णालंकार, खुलवी सौंदर्य त्यांचे करुणी शृंगार. असो, अंदुरलाई देवी हे गजलक्ष्मीचे रूप आहे. म्हणून पुराणात वर्णन केल्याप्रमाणे गजलक्ष्मी ही समुद्र मंथनाच्या वेळी प्रगट झाली. तसेच ती वैभवाचे, समृद्धीचे प्रतीक मानले जाते. ती कमलावर स्थानपन्न आहे. तिच्या दोन्ही बाजूला ऐरावत हत्ती व पंचेस हत्ती असतात. हत्ती हे राजवैभव व ताकद यांचे लक्षण मानले गेले आहे. तसेच कमळ हे सौंदर्य व विरक्तीचे संकेत मानले गेले आहेत. त्या दृष्टीने आरतीचे वर्णन केलेले आहे. असो, तर मी मनीष दत्तात्रय पाटील ठाणे या दोन्ही आरत्या श्री चामुंडेश्वरी व अंदुरलाई यांच्या चरणी अर्पण करत आहे. माझा मोबाईल 9322596283 असा आहे.